पुस्तकाचं नाव आहे वंगचित्रे पु ल देशपांडे, पान क्रमांक 215. पूर्वी प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला एक उपोद्घात आणि शेवटी एक उपसंहार असायचा. काळाच्या ओघात अनेक वस्तूंसारखे शब्दही वाहून जातात, तसेच हे उपोद्घात आणि उपसंहार नामक पुस्तकाच्या मुखपृष्ठाला आणि मलपृष्ठाला अस्तरासारखे चिकटलेले दोन भिडू आऊट झाले. त्यातल्या उपसंहाराला मी पुन्हा एकदा आता इथे धरून आणतो आहे. ही वंगचित्र 1970च्या जानेवारी ते मार्च अशा 3 महिन्यातल्या माझ्या बंगालातल्या वास्तव्याची आहेत. बंगाली लोक, त्यांची भाषा आणि संस्कृती यांचा इतिहास नव्हे. संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांना हे लेख उथळ वाटतील, कारण ते उथळच आहेत. त्यामुळे सखोलतेपेक्षा खळखळाटाची मजा पाहणाऱ्यांची फारशी निराशा होऊ नये. ही प्रथमदर्शनी प्रेमाची कथा आहे. द्वितीय दर्शन हा प्रथमदर्शनी प्रेमाच्या व्याधीवरचा रामबाण इलाज आहे असं म्हणतात. शांतिनिकेतनाच्या मी प्रेमात पडलो हे खरंच आहे. बरोबर 1 वर्षानंतर म्हणजे 71 सालच्या जानेवारी महिन्यामध्ये मी पुन्हा एकदा 3 महिन्यांच्या वास्तव्यासाठी शांतिनिकेतनात आलो. तेव्हा झालेलं द्वितीय दर्शन प्रेम कमी करणारं नाही, परंतु खिन्नता वाढवणारं आहे. एखाद्याशी अचानक स्नेह जुळतो, आपल्या नकळतच आपण त्याच्या भल्याची चिंता करायला लागतो. रवींद्रनाथ, बंगाल आणि शांतिनिकेतन या विषयावर गेल्या काही महिन्यात मी इतकी बडबड केली की आमच्या काही मित्रांनी माझ्या बंगालीबद्दलच्या प्रेमाचा धसका घेतला. जे रम्य ते बघून या मज वेड लागे असं मला होतं खरं. त्याला माझाही नाईलाज आहे. एका वर्षापूर्वी गाठली तशीच 1 जानेवारी 1971 रोजी मी कलकत्ता मेल गाठली. मागल्या खेपेला सोबत सलील, शार्लट होते. आता एकटाच होतो. एकटा म्हणजे अगदी एकटा होतो. कंपार्टमेंटमध्ये कोणीच नव्हतं. रीतसर येऊन वर्धमान स्टेशनवर उतरलो. तिथे बोलपूरची गाडी पकडेपर्यंत 5-6 तास घालवायचे होते. स्टेशनं, विमानतळं अशा ठिकाणी तासनतास एकट्यानं काढायची मला आता सवय झाली आहे. पूर्व जर्मनीतून भारतात परतताना मॉस्कोच्या विमानतळावर मी अख्खे 11 तास एका बाकावर बसून काढलेले आहेत. तिथे उतरल्याबरोबर पासपोर्ट काढून घेतला होता. भाषा कळत नव्हती. हा भाग सोडला तर कुणी फुकटची हस्तिदंती करायलाही उत्सुक नव्हता. तिथले अधिकारी येता जाता माझ्याकडे जरा चमत्कारिक नजरेनेच पाहत होते. म्हणजे काही वेळाने मी गुप्तहेर वगैरे नाही ना अशी मलाच शंका यायला लागली. इथे वर्धमानला इतका परकेपणा नव्हता. आनंद बाजार पत्रिकेचा अंक घेऊन कलकत्त्यात आणि आसपास गेल्या 24 तासात मी किती बसेस जाळल्या, किती खून झाले वगैरे उद्बोधक माहिती वाचत होतो. वर्षापूर्वी स्टेशनातली बंगाली अक्षरातली पाटी तेवढी अंदाजानं वाचली होती. आता त्या स्टेशनात बसून बंगाली पेपर वाचताना जर एखाद्याला मी साधं वर्तमानपत्र वाचायला इतक्या आयटीत का बसलो आहे याची शंका आली असती तर तो त्याचा दोष नव्हता. तेवढ्यात समोरून शांतिनिकेतनात गेल्याच वेळी परिचय झालेला अनिल समर्थ आला आणि काय कसं काय होईपर्यंत शर्वरीची पुलदा अशी हाक आली. शांतिनिकेतनातले आणखीही काही छात्री भेटले. शांतिनिकेतनाची हालहवाल विचारल्यानंतर सगळ्यांकडून गुळमुळीत उत्तरं मिळायला लागली आणि बोलपूर स्टेशनात जाऊन पोहोचेपर्यंत लक्षात आलं की विध्वंसकांनी त्या तपोवनात आता यथेच्छ धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे भयंकर दहशतीचं वातावरण. व्हाईस चॅन्सेलरपासून ते अनेक प्राध्यापकापर्यंत अनेकांना खुनाच्या धमक्या. अमक्या तारखेला अमक्या अध्यापकाचं मुंडकं उडवण्यात येईल असं भिंतीवर जाहीर निवेदन. एकेकाळी सविनय निवेदन असा मथळा देऊन खाली मुंडकं उडवण्याच्या कार्यक्रमाची जाहिरात होती असंही मला कळलं. अशक्य नाही. इष्टदैवताला नररुंड माळा वाहण्याचा नवस भारतीय संस्कृतीच्या अभिमानांना नवा वाटू नये. जिथं जावं तिथं त्याच खून खराबीची चर्चा. काळ तर कठीण आला या चालीवर. 5-5:30 वाजता सूर्यास्त झाला की माणसं दारं खिडक्या बंद करून घरामध्ये जाऊन बसतात. ज्या शांतिनिकेतनात रात्री अपरात्री तरुणांचे तांडेच्या तांडे गाणी म्हणत थट्टा मस्करी करत निर्धास्तपणे हिंडायचे, तिथे आता संध्याकाळपासून एकदम शुकशुकाट. विद्यार्थिनींच्या वसतिगृहात 6च्या आत परत या अशी सक्त ताकीद. त्यात पुन्हा रोज घरफोड्या आणि चोऱ्या. खुद्द शर्वरी बाबूच्या घरी खिडक्यांचे गज कापून चोर शिरले आणि त्यांचा मौल्यवान कॅमेरा आणि इतर चीजवस्तू लांबवल्या. सुदैवानं त्यांच्या शिल्पकृती वाचल्या. चोरांना त्यांच्या आधुनिक शिल्पकलेमध्ये फारसा रस वाटला नसावा. तरीही पितळेची शिल्प वजनावर विकायला पळवली. सहानुभूती दाखवायला येणारा प्रत्येकजण म्हणत होता, नशीब समजा शर्वरी बाबू, तुम्हाला जाग नाही आली. जागे झाला असतात तर मोडदाच पडला असता तुमचा. एकूण सारी धडपड आता गुंडांपुढे नमवलेले शीर सलामत ठेवायची होती. कुणाचं कशात लक्ष नव्हतं. माणसं कशी वाट हरवल्यासारखी वावरलेली, भ्यालेली. रोज नव्या धक्के देणाऱ्या घटना. श्रीनिकेतनात आगी लागल्या. रात्री दुरून रवींद्र संगीताच्या लकेरी ऐकू यायच्या. तिथे आता गस्तवाल्यांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या.
एकेकाळी विश्वभारतीतल्या ट्रेनिंग कॉलेजच्या ग्रंथालयाला आग लावून 15-20 हजार ग्रंथांची राख रांगोळी करण्याचीही क्रांती झाली. नंतर अशुद्ध रीतीनं पहारेकरांच्या मुसक्या बांधून आगी लावल्या गेल्या. माझ्या या मुक्कामात एके दिवशी जितेंद्र अभिषेकी शांतिनिकेतन पहावयास म्हणून आले. संध्याकाळी शर्वरी बाबूच्या घरी 2-2.5 तास खूप सुंदर गायले. दुसरे दिवशी संगीत भवनात जलसाही ठरला. इथली मैफिल संपली. माणसं आनंदात परत जायला निघाली. संध्याकाळचे 7:30 वाजले असतील. इतक्यात बातमी आली की विश्वभारतीतल्या कचेरीतल्या एका हेड क्लार्कला गुंडांनी त्याच्या घरात शिरून त्याचा खून केला होता. त्याची बायको आणि 2 लहान मुलं त्यांच्या देखत. सूर्यानं 50-52 घाव घालून कोहळ्यासारखे त्याचा देह कोचवला होता. मी विचारलं, एकदा कोथळा बाहेर काढल्यावर शरीरभर हे घाव कशासाठी? मग मला एका गृहस्थानं या खुनाच्या तंत्राची माहिती दिली. एका तज्ज्ञ मारेकऱ्यासमोर 2-4 उमेदवार खुनी असतात म्हणे. त्यांची भीती घालवण्यासाठी मुर्दा होऊन पडलेल्या माणसावर घाव घालायचं, त्यांना शिक्षण देतात येतं. म्हणजे नजर मरते, हात थरथरत नाही. स्वयंपाकघरात कोबी वगैरे चिरतात तशा अलिप्तपणानं माणूस चिरता येतो. याच काळात कलकत्त्यातल्या एका कॉलेजात भरलेल्या वर्गात घुसून 2-3 तरुणांनी समोरच्या 30-35 विद्यार्थ्यांच्या देखत एका प्राध्यापकाचा खून केला. बंदुकीची नळी रोखून त्यांनी विद्यार्थ्यांना बाकावर बसून ठेवलं होतं आणि त्यांच्या गुरुजींचा देह फाडला होता. या साऱ्या भयानक प्रकाराची फक्त वर्तमानपत्रात बातमी. त्यानंतर त्याची कुठे दाद ना फिर्याद. पोलीस तपास चालू असतो. विध्वंसवाद्यांचं असं हे थैमान. तर ज्यात काही राजकीय हेतू नाही असलीही गुंडगिरी चालू होती. बोलपूरला रिक्षातून जाताना तरुणांची मोकाट सुसलेली टोळकी केवळ आचरटपणा म्हणून आत बसलेल्या माणसांना टपल्या मारून फिदी हसायची, विशेषतः वृद्ध प्रवाशांना. बोलपूरचे कॉलेज विध्वंसवाद्यांनी जाळून बंद पाडल्यामुळे तरुण मंडळी मोकाट सुटली होती. त्यातली काही नाक्यानाक्यावर सरस्वती पूजेची वर्गणी गोळा करायच्या कार्यात दंग होती. हेच सरस्वती पूजक ग्रंथालय जाळून, कॉलेज पेटवून पुन्हा सरस्वती पूजेचाही कार्यक्रम करतात. त्यासाठी दमदाटीनं चंदा जमवतात. त्यातल्या पैशातून मोलोटोव्ह कॉकटेल, हातबॉम्ब वगैरेची खरेदी करून उरलेल्या पैशात मांडव, सरस्वतीची मूर्ती, रात्रंदिवस बोंबलणाऱ्या ध्वनिमुद्रिका आणि मिष्टी यांची व्यवस्था करतात. कानठळ्या बसवणारा लाऊडस्पीकर लावायला तर खास कारणही नसायचं. एकदा मी एका रिक्षातून लता मंगेशकर, रफी वगैरे मंडळींना ठणानट नेणारा लाऊडस्पीकर पाहिला. रिक्षाबरोबर 8-10 तरुण चाललेले होते. मला वाटलं कसली तरी जाहिरात असेल, पण तसं काहीही नव्हतं. पूर्वी माणसं रस्त्यातून गात गात जात. आता सायकल रिक्षातून ध्वनिमुद्रिका वाजवीत फिरायचा नुसता शौक. कुठूनही शांततेचा भंग करीत हिंडायचं हा कार्यक्रम. गँग जमवता आली की झालं. मग मनाला वाटेल ते करावं. रात्री अपरात्री लाऊडस्पीकरवरून ठणाणा चालवावा, दुकानदारांना दमदाटी करावं, त्यांच्याकडून हवं तो उकळावं, आगगाड्यातून विदाऊट तिकीट प्रवास करावा, काय वाटेल ते करावं. फक्त टोळी हवी. लहान असलं तर टोळकं म्हणायचं, वाढले की त्याचा झाला राजकीय पक्ष. रोज काही ना काहीतरी लहान मोठा उत्पात चालूच. एकदा शर्वरी बाबू कलकत्त्याला गेले होते. मी त्यांच्या बिऱ्हाडी एकटाच होतो. 1-2 विद्यार्थी लाठ्याकाठ्या घेऊन वगैरे माझ्या रात्री सोबतीला असत. शर्वरी बाबू परत यायच्या दिवशी आम्ही वाट पाहत बसलो होतो. 6 वाजता यायची गाडी, पण रात्रीचे 9 वाजले तरी बोलपूरला येऊन पोहोचलेली नव्हती. स्टेशनवर जावं तर रिक्षावाला यायला तयार नाही. शेवटी रात्री 10च्या सुमाराला शर्वरी बाबू उगवले. काय झालं? सर्वनाश. गाडी 3 तास लेट. आणि लेट व्हायचं कारण मात्र अजब होतं. बोलपूरच्या अलीकडच्या स्टेशनात विद्यार्थ्यांनी गाडी अडवून ठेवली होती. त्या स्टेशनजवळून अजय नदी वाहते. नदीच्या तीरावर विद्यार्थ्यांचं पिकनिक होतं. 100-125 विद्यार्थी. त्यांचं सहभोजन, गाणी, खेळ, पोहणं वगैरे कार्यक्रम संपेपर्यंत टोळ्यांनी विद्यार्थी रुळांच्या मध्ये येऊन बसत होते. या सर्वांना त्याच गाडीनं जायचं होतं, पण पिकनिकचे कार्यक्रम संपलेले नव्हते. इथे पॅसेंजर लोक ड्रायव्हरवर उखडू लागले. तो म्हणाला, रुळावर मुलं बसली असताना मी गाडी कशी चालवणार? जास्त गडबड कराल तर इंजिन बंद करीन आणि घरी जाईन. मग सहलीतले सगळे कार्यक्रम संपवून 3 तासानंतर ती तरुण पिढी अर्थातच बिन तिकिटानं गाडीमध्ये चढली. गाडी सुरू झाली. ड्रायव्हरला परवानगी मिळाली आणि गाडी मार्गस्थ झाली. कदाचित गाडीचा बावटा आणि शेट्टी त्या मुलांनी ताब्यात घेतलेली असतील. तीही त्याला परत मिळालेली असावी कदाचित. अवघ्या वर्षाच्या अवधीत शांतिनिकेतनाच्या परिसरात कलकत्त्याच्या गुंडगिरीचे सारे प्रकार सुरू झाले होते. विश्वभारतीतल्या एका प्राध्यापकाच्या घरी विद्यार्थ्यांच्या कुठल्याशा कमिटीची बैठक होती. एक विद्यार्थी सरळ उठला आणि त्याने टेबलावरच्या गांधीजींचा प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुतळा उचलून त्यानं हा इथे कशाला म्हणून सर्वांच्या देखत फोडून टाकला. कुणाचीही त्याविरुद्ध ब्र काढायची छाती नव्हती. 3 महिने पुन्हा मुक्काम करावा, बंगाली भाषा बोलण्याचा सराव करावा,
विश्वभारतीतल्या प्रचंड ग्रंथागारातून बंगाली ग्रंथ वाचावेत, बंगाली कलावंतांना भेटावा असे बेट ठरवून आलो होतो, पण एका महिन्यात गाशा गुंडाळून निघालो. अवघ्या वर्षापूर्वी इथल्या मुक्कामातला क्षण साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, नव्या स्नेही मंडळींच्या बरोबर वेळेचं भान हरपून केलेल्या गप्पा गोष्टी यांनी रंगून गेला होता. आता एखाद्या केवळ परंपरा म्हणून पाळल्या जाणाऱ्या उत्सवाला गेलं तरी मन रमत नव्हतं. चांगल्या जमलेल्या बैठकीत गवयाच्या मागले तंबोरे सारखे सारखे उतरायला लागले, म्हणजे जसा बैठकीचा विचका होतो तसंच चाललं होतं. गेल्या वर्षी नेताजी जयंतीचा केवढा सुंदर दीपोत्सव झाला होता. याही वर्षी तशीच आलोक सज्जा झाली. छात्रछात्रींनी पणत्या लावल्या होत्या. शाळेतली मुलं मुली, शांतिनिकेतनाच्या परिसरातले वृद्धापकाळ काढणारी वृद्ध मंडळी, मधूनच गारुड्याचा खेळ पाहायला जमल्यासारखी काही तरुणांची टोळकी, गुरुदेवांची काही संघगीतं गाताना ती फक्त मुलं आणि वृद्ध मंडळीच गात होती. सुभाषबाबूंवर रवींद्रनाथांचं अतिशय प्रेम. तरुण सुभाषचंद्राचा त्यांनी उद्याचा देशनायक म्हणून गौरव केला होता. बंगालात सुभाष जयंतीची सुट्टी असते, पण दीपोत्सवात मात्र कॉलेजातले तरुण किंवा त्यांचे प्राध्यापक दिसले नाहीत. घरातला कर्ता पुरुष गेल्यावर कुळाचार म्हणून घरातल्या एखाद्या मुंज झालेल्या मुलाकडून गणपतीची पूजा करून चतुर्थी साजरी करावी, तसा हा नेताजींचा उत्सव सुतकातल्या सणासारखा साजरा होत होता. दोलोत्सवही तोंडावर आला होता. विश्वभारतीतल्या संगीत भवनातल्या विद्यार्थिनी एके दिवशी हिरमुसले होऊन सांगू लागले, पांडेजी, ए बार दोल होबे ना, उत्सव होणार नाही, नृत्य नाटक काहीच होणार नाही. राजकीय वातावरणाचे फक्त विषारी वारे वाहत होते. कुठली दक्षिण हवा आणि कुठले त्या वाऱ्याबरोबर झोके घेणारे झोपाळे. सगळीकडे आर एस पीचा सशस्त्र पहारा. त्यातून काही दीड शहाणे तथाकथित पुरोगामी प्राध्यापक पोलिसांचे अभद्र पाय या पवित्र भूमीला लावू देता कामा नयेत म्हणत होते. हे खरं म्हणजे खुन्यांचं, विध्वंसकाचं प्रच्छन्न हे त्यांचे साथीदार. सत्ता पिपासू पक्षांधांनी आणि पोटभरू प्राध्यापकांनी विश्वभारतीच्या तुळ्या किती पोखरल्या आहेत याचा रोज प्रत्यय येत होता. परस्परातले हेवेदावे आणि सत्तेच्या जागा पटकवायची चढाओढ शिगेला जाऊन पोहोचली होती आणि सगळ्याच विद्यापीठांची हीच रड आहे म्हणा. ज्यांच्या स्वार्थी भांडणांनी लखतरं वर्तमानपत्रातून जाहीरपणे धुतली जातात, असल्या प्राध्यापकांना, कुलगुरूंना, विद्यार्थ्यांना एक गोष्ट करू नका, ही गोष्ट करा हे सांगायचं मनोधैर्यच कुठून येणार. मी विश्वभारतीतल्या विद्यार्थ्यांना भेटत असे. ही भांडणं त्यांनाही अस्वस्थ करतात हे दिसत होतं. जीवनाला सामोरं जायची शक्ती इथे आम्हाला लाभत नाही ही चांगल्या विद्यार्थ्यांची तक्रार होती. मोले घातले रडाया ही आमच्या सगळ्यात सार्वजनिक जीवनाची परवड आहे. एखाद्या कोणीतरी तिथे राबत असतो आणि बाकीचे उंडारत असतात. विश्वभारतीची लायब्ररी नव्या प्रचंड इमारतीत हलवायचं काम चाललेलं होतं. ज्या कामाला 8 दिवस लागावेत ते काम महिना झाला तरी चालू होतं आणि त्याची कोणालाही खंत नव्हती. विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडाशी आल्या होत्या. त्यांना पुस्तकं मिळू शकत नव्हती. आमच्या सगळ्या शाळा, कॉलेज, विद्यापीठं म्हणजे ज्ञानाच्या कच्च्या पोळ्या निर्विकारपणे पानात फेकणाऱ्या खानावळी. तुम्ही जेवा किंवा जेवू नका, पानातलं अन्न पचो न पचो वाढपी आपले वाढत चाललेले आहेत. पदवीधरांचं घाऊक उत्पादन करणारे कारखाने. गुरुदेवांनी प्रत्येक विद्यार्थ्यातील त्याच्या उपजत गुणांचा विकास कसा होत जाईल याची चिंता केली. आता फक्त छापाचे गणपती. सगळीकडे हीच अवस्था. शांतिनिकेतनाचा तरी अपवाद होईल असं मला वाटत होतं. असं वाटणं ही आमची चूक. पूर्वी प्लेगच्या साथीनं उंदीर मरून पडत, माणसं भराभर गावाबाहेर पळत, माळावर झोपड्या बांधून राहत. काही श्रीमंत वस्त्यातल्या लोकांना वाटे आपली पेट स्वच्छ आहे, तिथे काही उंदीर पडायचा नाही. विश्वभारतीतल्या काही जुन्या अपवाद स्वरूप निष्ठावंत गुरुजनांचं दुःख हे आमच्या पेठेमध्ये उंदीर पडणार नाहीत असं मानणाऱ्या त्या लोकांसारखं होतं. विश्वभारतीत आता ही लागण झाली आहे. या साथीत कुणाला आणि केव्हा बळी जावं लागेल हे सांगणं अवघड आहे. एका भयान अगतिकतेकडे मी पाहत होतो. त्याची बाधा मलाही जडली. कशातच मला त्याचं मन रमेना. जळलेलं ग्रंथालय, 50 ठिकाणी भोसकलेला मुर्दा, त्या गस्तवाल्यांच्या आरोळ्या, मुंडकी उडवायच्या धमक्या, बेजबाबदार रीतीनं निर्लज्ज चेहरे घेऊन हिंडणारे ते आचरण तरुण, त्यांचे तांडे, रोज सकाळी कानी येणाऱ्या शांतिनिकेतनातल्या परिसरातल्या घरफोड्या आणि मारामाऱ्या. त्या आम्रवनात तसाच मोहर फुलला होता. कोकिळांचं संगीतही सुरू होतं. हवेत सरत्या थंडीची झिंग होती. पळस फुलू लागले होते. आवळेवनाची पानगळ सुरू होती आणि डेलियाच्या फुलांनी रंगोत्सव सुरू केलेला होता. देवाची दुनिया माणसाच्या दुनियेला अशी खिजवत होती. मुंबईला परतायच्या आदल्या दिवशी सप्तपर्णी वृक्षाच्या चबुतऱ्यापाशी मी गेलो. 6-6:30 वाजले असतील, पण अंधार झाला होता. रस्त्यात चिटपाखरू नव्हतं.
त्या चबुतऱ्यावर ट्यूबचा भगभगीत प्रकाश पडलेला होता आणि एखाद्या चित्रपट दिग्दर्शकानं भयान इफेक्ट साधण्यासाठी आणून बसवावं तसे गुव्हड त्या चबुतऱ्यावर येऊन बसलं होतं. माझा शकून अपशकून याच्यावर विश्वास नाही, परंतु बाहेर पडताना मांजर आडवं गेलं तर कुत्रं आडवं गेल्यासारखी ती घटना मी झटकून टाकू शकणार नाही. 4 पक्ष्यांसारखा तोही एक पक्षीच. त्याला हिंदू लोकांनी अशुभ करून टाकलं आहे. युरोपात त्याला शहाणपणाचं प्रतीक मानतात. हे सारे भेद माणसानीच निर्माण केले. टागोरांचीच एक कविता आहे, त्यात आंबा म्हणतो, माकोल भैया. माकोल हे एक उग्र वासाचं पण बाहेरून दिसायला सुंदर असं फळ असतं. माकोल भैया, आपल्या दुनियेत आपण सगळे सारखे होतो. हा माणूस नावाचा प्राणी आपली रुची घेऊन आला आणि त्यानं आपल्या दुनियेमध्ये हा मूल्यभेद भेदाभेद सुरू केला. माणसाने हा मूल्यभेद फळाफुलांच्याच नव्हे तर स्वतःच्या दुनियेतही भरपूर केला आहे. विश्वभारतीप्रमाणेच कलकत्त्याला रवींद्र भारती नावाचं विद्यापीठ आहे. तिथल्या दीक्षांत समारंभाच्या वेळी एका स्नातकानं पदवीपत्र घेतलं आणि तिथे सगळ्यांच्या समोर फाडून टाकलं. हा कागद मला काय करायचा, मला चाकरी द्या, ही घोषणा केली. रवींद्रनाथांनी स्नातकांच्या हाती सप्तपर्णीची पानं द्यायची पद्धत सुरू केली होती. त्या प्रतीकामागे कल्पना होती की अध्ययन आणि अध्यापन ही जीवनाची नित्य साधना आहे. जेव्हा अध्ययन आणि अध्यापन ही साधना न होता चाकरीचं साधन होतं, त्यावेळी या प्रतीकालाही अर्थ उरत नाही. मानली तर बागशाई नाहीतर कोण्या झाडाचा पाला, असं गडकऱ्यांनी म्हणून ठेवलंच आहे. ज्ञानाची तळमळ नसताना 100रातले 35 गुण मिळवून उरलेले 65% अज्ञान चालू देणाऱ्या विद्यापीठातली साधनाच संपली आहे. आणि म्हणूनच पदवीचं पत्र हा एक कागदाचा कपटा होऊन जातो. आंधळ्या परंपरेचे कुप उपासून त्यातला गाळ फेकून द्या हे सांगण्याचं धैर्य असलेले ईश्वरचंद विद्यासागर किंवा रवींद्रनाथ हे अप्रिय पण पथ्यकार असे बोलायला भीत नव्हते. आज तो धोका पत्करून नव्या काळानं निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला निर्धारानं पुढे सरसावणारे नेतृत्वच मुळी विश्वभारतीमध्ये नाही, सगळीकडूनच अंधारून आलं आहे. ही खंत मनाला खूप अस्वस्थ करते. वास्तविक विश्वभारतीचा आणि माझा तसा कायदेशीर असा कुठलाच अनुबंध नाही. एका वर्षापूर्वी गेलो, सूर जुळत होता तोच. गुरुदेवांच्याच भाषेत सांगायचं म्हणजे सूर न लागले जुळली न कथा, आली व्याकुळता प्राणा माझी, तशी अवस्था होती. त्याबरोबरही हेही पटलं की शांतिनिकेतन ही एका दगडविटांच्या इमारतींनी उभारलेली शाळा नसून ते जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. विश्वभारती या संस्थेत कितीही जाळपोळ झाली तरी तत्त्वज्ञान शस्त्रांनी तोडलं जात नाही, आगीनी जाळलं जात नाही. हिंदूंची भांडण करून निराळे झालेले बंगाली मुसलमान गुरुदेवांची गीतं गाण्याचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून पूर्व पाकिस्तानात आत्मबलिदान करून बांगला देश निर्माण करतात. इतिहास असे विलक्षण चमत्कार दाखवतो. असाच एखादा चमत्कार घडवणारा महापुरुष आज शांतिनिकेतनातही लहानाचा मोठा होत असेल. सत्ताबलानं सगळ्यांना त्राही भगवान करणारा हुकुमशहा निर्माण होतो, तसेच प्रेमबळानं असंख्य मनात प्रेमाची सुरावट वाजवणारे महामानवही निर्माण होत असतात. रावण आहे तिथे रामही आहे आणि कंस आहे तिथे कृष्णही आहे. गुरुदेवांच्या गंगेसारख्या अथांग साहित्यातून स्फूर्ती घेऊन विश्वभारतीचे हे बुडते जहाज पुन्हा वर आणून वादळाला तोंड देणारा कर्णधार यापुढे निपजणारच नाही. असलं अशुभ भविष्य मी का करावं? शांतिनिकेतनातल्या सप्तपर्णीच्या पारावरचं घुबड हिंदू शकून अपशकुनाच्या कल्पनेप्रमाणेच अशुभाचं सूचक मानण्याऐवजी युरोपियनांच्या समजुतीप्रमाणे शहाणपणाचं प्रतीक मांडणंच मला अधिक आवडेल. बंगालात सध्या संहार कांड चालू आहे. त्या काळामध्ये लिहिलेला हा उपसंहार आहे. हे कांड संपावं आणि नव्या सुंदर जीवनाचा उपोद्घात व्हावा हे बंगाली लोकांप्रमाणेच मलाही वाटतं. माझ्या आयुष्याला लाभलेली सुंदर अनुभवाची मोरपिसं मी आजही एखाद्या शाळकरी मुलाच्या उत्साहानं पुस्तकात जपून ठेवतो. बंगालात तर मला गोड अनुभवांची खूपच मोरपिसं गवसली. आयुष्याच्या ग्रंथातील उपसंहाराच्या दिशेला नेणारी पानं उलटताना तसली आणखी सुंदर पिसं जमवून ठेवायची मला उमेद आहे आणि म्हणूनच वंगचित्रांच्या उपसंहाराचा हा मी पूर्णविराम न मानता नव्या उपोद्घातासाठी घेतलेला अर्धविराम मानतो. बंगालवर प्रथम दर्शनातच जडलेलं प्रेम द्वितीय दर्शनात मिळालेल्या काहीशा निराशाजनक अनुभवानंतरही तितकंच टिकून आहे आणि म्हणूनच प्रिय आमोचा एक महाराष्ट्र देश हा आहे गीत ज्या उत्साहात मी गातो, त्याच उत्साहानं मी वंगपुत्र आणि वंगकन्यांच्या सुरामध्ये सूर मिसळून म्हणेन,
आमार सोनार बांगला आणि तोमाय भालोबाशी एवढंच.